हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. नखदंताची करुणी फणी नाहू गाली चक्र पाणी. नखदंताची करुणी फणी नाहू गाली तो चक्र पाणी. साजनी घाला गलेली अग साजनी घाला गलेली. विश्वाचा मालक साखरे महाराज नाही, आप्पा महाराज नाही, गायक गातोय हजारी महाराज नाही, ओंकार महाराज नाही. मग ज्याच्यासाठी कीर्तन चाललंय तो विश्वाचा मालक हो मारायला लागला. भागवतात ओवी आहे, कृष्ण कोपोनी जयाशी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. एखाद्याला भगवंतानं रागानं मारलं तर त्याचा उद्धार होतो म्हणे. पुतना मारली उद्धार झाला, रावण मारला उद्धार झाला, कंस मारला उद्धार झाला. मग ऐका, कंसाचा उद्धार, रावणाचा उद्धार, पुतनेचा उद्धार. राम भगवंतानं जनाबाईच्या केसातली ऊ अशी रागानं मारून टाक. जीवन सफल आहे का निष्फल आहे वाच. हा अय लोणारवाडी ऐका ऐका, दौंड तालुका. जनाबाईच्या केसातली ऊ भगवंतानं रागानं मारली ना, तिनं म्हटलं पाहिजे शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट भला, शेवट भला. शेवट भला, शेवट भला, शेवट भला, शेवट भला. शेवट भला, शेवट भला, शेवट भला. शेवट भला, शेवट भला, शेवट भला, शेवट भला. शेवट भला, शेवट भला, भला. एका कवीचं वाक्य आहे बरं का. एक कवी म्हणतो, ये भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. काहीला आता कळल, काहीला उद्या कळल.
मार्मिक मार्मिक काय 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 माझ्याकडे बघा. हे भगवान भी क्या अजीब चीज है बराबर दिल. दिल म्हणजे हृदय. इथं हृदय आहे, इथं बुद्धी आहे बघ. इथं बुद्धी आहे, इथं हृदय, इथं गळा आहे. बघा देवानं कशी ठेवण केली. इथं सुचावं, इथून निघावं आणि मग कंठ गोड लागतो बरं का. गायक तो उद्धरला असं गायलं पाहिजे. काय आवाज आहे ओ. रियाज करून जात नाही हो महाराज. लई लोकांनी रियाज केला, सा लावला. तुमच्या एवढा उंच आवाज जात नाही. वा काय बादशाह आहेत आवाजाची दोन्ही मंडळी. धन्यवाद. हजारे महाराज, ओंकार महाराज. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि या दोघांना साथ आहे आप्पा महाराजांची. नाही ते उगाच काय मजा नाही त्याच्यात बरं का. वादकही तेवढ्याच तोडीचा लागतो. ही माझी घरातली मंडळी आहेत महाराज. ही खूप मोठी आहेत. आता सध्या ओंकार महाराजांचा त्या मुंबईच्या कर्जतला सप्ताह चालू. मी त्यांना रात्री फोन केला, म्हटलं ते महेश रावनं तुम्हाला बोलवलंय बुवा. ते म्हटलं एवढ्या लांब नको बाबा. कधी गाडीवर यायचो मी. गाडीवर आलाय महाराज. दौंडमध्ये गाडी लावली त्याची. शेव माझ्या गाडीत बस. हो सकाळी 5:30-5ला गाडीवर येणं सोपं नाही महाराज. हो परवाच्या दिवशी माझ्या भावाचा पाय गेला गाडीवर. सोपं नाही जीवनाच्या. हो फार पळावं लागतं. माझ्याकडे तरी गाडी आहे. मोटरसायकलवरही मंडळी आली महाराज. ते महाराज इकडं सप्त्याला आहे, तिकडं खाली खेड शिवापूर हजारे महाराज. इतक्या लांबून गाडीवर आलेली मंडळी आहे. खूप गोड आहेत माझ्यासाठी, महेश दादांसाठी, आप्पा महाराज आले. सगळी मंडळी कार्यक्रमात बिझी आहेत, पण तरी सुद्धा ही मंडळी आली. खरंच खूप धन्यवाद. खूप गोड चाली म्हटल्या तुम्ही. शेवट तो भला माझा बहु. जनाबाईच्या केसातल्या वानं म्हणावं, अखंड भजन करणाऱ्या साधूनं म्हणावं, जग ब्रह्मरूप झालं. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. हो त्या मंगळवेड्याला एक कानोपात्रा नावाची मुलगी जन्माला आली होती. श्यामा नावाच्या वेश्येच्या पोटी जन्म झालता. ऐका. आणि ती कानोपात्रा नावाची पोरगी दिसायला खूप छान होती, खूप सुंदर होती. तिच्या गावामध्ये एक दिंडी मुक्कामाला होते आणि त्या दिंडीतल्या कीर्तनकारानं कीर्तनात सांगायला सुरुवात केली, बुवा रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार मकराकार रूप सावळे सुकुमार. म्हटले ते सुंदर आहे देव. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखिएला डोळा बाई येवो. दुसरं एक प्रमाण आलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मवट चंदनाची उटी. हो एक एका उनी बळी रे अशी प्रमाणे यायला लागली. 12ला 5 मिनिटं राहिले होते आपले, त्यामुळे सारखं प्रमाणे येत होते. आणि पोरीच्या कानावर पडत होतं, देव सुंदर आहे, देव सावळा आहे, मन वेदणार आहे, पाहिल्यावर वेद लावणार आहे. पोरगी विचार करायची माझ्या एवढी तर सुंदर कुणी नाही, आणि हे माझ्यापेक्षा छान असेल का. देवाच्या पायाला दर्शनाला गेलीत बरं का. दर्शनाला गेली, पूर्ण कथा सांगायला वेळ नाही. कुणाचा शेवट गोड होता ऐका. आणि दर्शनाला गेली तर देव तिला काळा दिसला. काळा दिसला ना, म्हणून जाता जाता देवाच्या पायावरती तिने मस्तक नाही तर बोट मांडलं. बोट तर बोटानं देवाच्या पायाला खड्डा पडला. आजही त्याची साक्ष म्हणून तो खड्डा आपल्याला पाहायला मिळतो. 1 वर्षभर नाही तर देवाच्या पायाला माझ्या बोटानं खड्डा पडला म्हणून अखंड मंदिरात देवाच्या पायासाठी पोरगी भजन करत होती. ज्ञानोबारांनी सांगितलं होतं मंदिर सोडायचं नाही. आणि कानोपात्रा वेश्येची मुलगी असताना हो हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विना घेऊन, पायामध्ये घुंगरं बांधून नाचत होती बघा. नाचणारी पोरगी सगळ्यांना आवडायला लागली. काय मुलगी नाचते, काय मुलगी गाते. बिदरच्या बादशाची नजर पडली. पकडून आणा असे आदेश निघाले. पोरगी पुढे पळायला लागली, पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे. माझ्याकडे बघा. आणि 16.5 वर्षाच्या पोरीनं देवाच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं आणि प्राण ठेवला. आणि लोटणाऱ्यानं लोटलं तर प्रेतच खाली पडला. तर काय केलं पाहिजे. तर एका ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये पांडुरंग गेले. सांगितलं आणा मुलीची समाधी मधल्या गाभाऱ्यात माझ्या उजव्या हाताला बांधा. उजव्या हाताला समाधी बांधण्यात आली. त्या समाधीवरती एक झाड उगवलं. 750 वर्ष होऊन गेले त्या घटनेला. साखल दंडानं ते झाड पांडुरंगाच्या मंदिरात बांधून ठेवलेलं आहे. कधी तुम्ही गेलात तर पहिलं तुमचं कपाळ कानोपात्रेच्या समाधीला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं. का हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता. तुझं मी सांगतसे अनंता पाहे पा कान्होपात्रा पवित्रा
अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम यास्ति नाथ्य स्तर संशया. हो गीता सांगते, भगवंताच्या मुखातला श्लोक आहे. भगवान म्हणतात ते बघ, माझ्या पायावरती पूर्ण जीव दिलाय ना, मग ती वेश्येची आहे काय, कुणाची आहे काय, कोणत्या कुळातली आहे राहू द्या, मंदिरात जागा द्या तिला. मंदिरात समाधी बांधली जाते. तिनं म्हटलं पाहिजे शेवट तो भला माझा बहु गोड झाला. अशा 200 कथा आहेत माझ्याकडं. 12 वाजले बघा. मात्र एवढं चरण शिका, आपल्याला शेवट गोड करायचं आहे, संधीचं सोनं करायचंय. 1-2 मिनिटामध्ये त्यांचा शेवट गोड करतो बघा. थोडंसं 12 वाजता आपण पुढं उधळणार आहेत. तुकारामजीचा शेवट गोड करतो बरं का, लक्ष देऊन ऐका. विठोबा रखो माई, विठोबा रखो माई, भगवान आपल्याला जन्माला घालताना आपल्या हातामध्ये 2 पिशव्या देत असतो. मी नेहमी सांगतो, ऐका. हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.